हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आहे कृष्ण जन्म आहे. तर हे बघा, जेवणामध्ये भेंडी फ्राय केलेली आहे आणि इथे व्हेज बिर्याणी केलेली आहे. इथे खीर, चपात्या गरमागरम करायच्यात, कोथिंबीर वड्या लावल्यात आणि आता मी आहे ना ताजं लोणी काढते कृष्णासाठी. कारण का कृष्ण जन्म रात्री 12 वाजता करायचं आहे आपल्याला. जेवण पण आता गरमागरम करणार, लोणी काढून घेणार आणि नंतर मग कृष्ण जन्म आम्ही साजरा करणार आहे. तर आता लोणी काढून झालेलं आहे. मिक्सर जरासा पुसून घेते. लोणी काढताना मिक्सर खराब होतो. तर लोण्याचा गोळा बघा किती मस्त असा निघलेला आहे आणि मला खूप असं आनंद वाटतोय आतून. गेल्या वर्षी मला नाही जमलं, त्याच्या गेल्या वर्षी पण मी म्हणजे आजच म्हटलं होतं की ना असं लोणी ताजं ताजं काढून माखण असतं, कृष्णाला आवडतं ते करावं म्हणून, पण नाही जमलं. काही कसं आहे थोडंफार नाही हो झालं त्या वर्षी पण आणि गेल्या वर्षी पण. त्यामुळे म्हटलं की ह्या वर्षी मी आवर्जून लोण्याचा गोळा काढणार आणि कृष्णाला माझ्या खायला घालणार. तर आता मिक्सर पुसून घेते. लोण्याचा गोळा आता काढून घेतलेला आहे. तर इथं आता आहे ना कृष्ण जन्मासाठी तयारी केलेली आहे. जसं की अभिषेक घालायचा आहे. अभिषेकासाठी दही, दूध, मध सगळं गरम पाणी, थंड पाणी असं मिक्स करून अभिषेक घालणार आहे. आणि आता कृष्ण जन्माला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 12 वाजले आणि जो पाळणा आहे कृष्णासाठी तो आम्ही घरीच तयार केला. कारण का नाही जमलं आणायला, तर आम्ही आमचीच आयडिया लावली आणि असं आहे ना घरच्या घरी पाळणा तयार करून म्हटलं आता त्या पाळण्यामध्ये कृष्णाला ठेवायचं आणि आहे ना झोका द्यायचा. तर असं घरच्या घरी केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. आणि आता अभिषेक घालतो कृष्णाला, पाळण्यामध्ये ठेवतो, पूजा करतो व्यवस्थित. वासुदेवाय नमः. त्यांना उचलून आंघोळ घालते तुम्ही पाणी.
कृष्ण माझा होऊ दे. राधा नाही 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 दुसरी नाही, नाही, नाही. देवीचा अवतार. मुलगा तिथे ठेवला मुलगी इकडे आणली. हा. त्या टायमाला तर ती बोलली हो महाराज वरती दिवी झाली काय बोलली तर तुझा गोकुळमध्ये जन्म आहे. गोकुळामध्ये खोबरी. श्रीकृष्ण आपला कंसाची त्याला काय सांगितलं आपलं विसरले. नाही नाही काय कोणी सांगितलेलं देवाने सांगितलेलं आकाशवाणी झाली आहे आकाशवाणी ज्यांनी 7 हे मारल्या 7वी नाही 6 मारल्या 7वी हे झाली लक्ष्मीचा अवतार. लक्ष्मीचा होता तिने काय सांगितलं 8वा पुत्र तुझा वध करेल म्हणून. चला आता जेवायला घेतोय आणि वरती काढून ठेवल्यात बाळा मी वाट्या आधी बाद झाल्या. तर आता जेवणामध्ये बघा खीर चपाती भेंडी फ्राय. भेंडी फ्राय. बर बाबा भेंडे फ्राय. 12 वाजता हा आता 12 वाजलेच आहे. एक 5 मिनिटं थांबू आणि जेवायला घेऊ. आणि दिवसभराचा उपवास असला कशी पे पप्पाची. चला घ्या तुम्ही नैवेद्य दाखवून आणि मग आपण आता जेवण घेऊया. तर मस्त असा आमचा कृष्ण जन्म झालेला आहे आणि मला असंच करायचं होतं. कित्येक वर्ष माझं चाललं होतं की करायचं म्हणून होत नव्हतं. ते योग असतो त्या गोष्टीचा प्रत्येक.